नमस्ते. नातं विश्वासाचं एक पाऊल आधुनिकतेचं या कार्यक्रमाचा आज 37वा दिवस. आज आपण पाहणार आहोत की पॉवर प्लस बद्दल माहिती बऱ्याच शेतकरी म्हणजे मी बऱ्याच दुकानदारांना दिले का आता शेतकऱ्यांची पळापळी होऊ नये म्हणून. तरी पण शेतकऱ्यामध्ये थोडी अंधाधुंद आहे की ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे. शेतकरी बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत, तिसरी चौथी शिकलेले जरी असले तरी पण त्यांना वाचता येऊ शकतं. आपल्या पॉवर प्लस वरती करण अर्जुन पॉवर प्लस वरती करण अर्जुन हे नाव आहे, हा कंपनीचा लोगो आहे, स्कॅनर आहे. त्यामुळं पळापळी करू नका, दुकानदारांवरती पण विश्वास ठेवा आणि तुम्ही स्वतः आधुनिकतेने विचार करूनच घ्या. तिथं दुकानात जरी गेले, आम्ही तुमच्या आजूबाजूच्या गावातल्या दुकानांना दिलेलं आहे, हो नक्कीच दिलेलं आहे, परंतु तरी सुद्धा स्वतः गेल्यानंतर हे स्कॅनर आहे का, ह्या ड्रमवरती हा जो स्कॅनर आहे तो आहे का, हे कंपनीचा लोगो आहे का, मॅडमनी सांगितलंय हे करण अर्जुन दुकानाचं नाव आहे का, मॅडमनी सांगितलंय तुमचा मॅडमवर विश्वास आहे, ह्याची मी 100% आभारी आहे. कारण एवढा विश्वासाने तुम्ही इतक्या लांबून येतात, तिथं अवेलेबल तुमच्या गावात अवेलेबल आहे तरी सुद्धा तुम्ही मॅडमकडे येतात का, तर दुकानदार पण फसवतंय का अशी एक शंका आहे शेतकऱ्यांच्या मनात. पण नाही, तुम्ही फक्त हा बघायचं सरकारी लायसन नंबर आहे ह्यात गव्हर्नमेंटचा, तो आहे का, हे बघा हा जो लायसन नंबर आहे हा पण आहे का, स्कॅनर आहे का, ओरिजिनल आणि ब्रँड. तुमच्या मनामध्ये हीच भीती आहे ना, ओरिजिनल आणि ब्रँड भेटेल का, त्याच्यामुळे तुम्ही इतके लांबून मॅडमच्या पशीच येतात. पण दक्षता घ्यायची, हे जर तिन्ही चारही आयटम त्यात आहेत तर ते नक्कीच ब्रँड. ओके.